जालन्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो। जालन्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये देवमूर्ती, राममूर्ती, सिंधी, काळेगाव, रामनगर येथील शेतकरी मागच्या 70 दिवसांनी उपोषणाला बसलेले। तुम्हाला मजा सांगतो, या जालन्यामध्ये सिडकोने ॲक्विजिशन केलं, त्याला भाव आहे 1,70,00,000 रुपये एकर। किती? 1 एकरला भाव आहे 1,70,00,000 रुपये आणि या शेतकऱ्यांना 10 ते 15 लाख रुपये भाव देतो का? कारण ती जे जालन्याचं जे सिडकोचं ॲक्विजिशन 4 मुठभर लोकांची जमिनी खरेदी केलेल्या आहे। मुठभर 500-600 लोकांच्या जमिनी 30-35 कोटीत खरेदी केल्या। सरकारकडून 900 कोटी रुपये पदरात पाडून घेतले। या लोकांनी 5 जणांच्या नावावर सातबारे, फक्त 5 शेतकरी नाहीये ते, आणि त्यांना भाव जातो 1,70,00,000 रुपये आणि 2 किलोमीटर महानगरपालिका क्षेत्रातल्या शेतकऱ्याला भाव जातो 10 लाख रुपये, 12 लाख रुपये, 15 लाख रुपये। सभापती महोदय, सरकार आवाज ऐकत नाही। 70 दिवसांना आज कोरड्या विहिरीमध्ये लोक बसलेले आहेत। आत्ताच्या घडीला जालन्यामध्ये कोरड्या विहिरीमध्ये जीव देण्यासाठी बसलेले, परंतु सरकार या शेतकऱ्यांचा टाहो ऐकत नाही। हा जो नांदेड जालना समृद्धी मार्ग होत असताना येथील शेतकऱ्यांना मला असं वाटतं न्याय देण्याची भूमिका आपल्याला सभापती महोदय घ्यावी लागेल।